आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या या स्मृतिस्थळावर थोड्याच वेळात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील। सोबतच सर्वपक्षीय जे आनंद दिघे यांना मानणारा वर्ग आहे तो देखील इथं आपल्याला त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी त्यांच्या समाधीचं हे तिथं आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे। एकूणच शिवसेनेमध्ये उभी फूट आपल्याला पाहायला मिळते आहे। राजन विचारे असतील किंवा मग इतर नेते असतील ठाकरे गटाचे ते देखील इथं येत एकूणच स्मृतिस्थळांवर येत आठवणींना उजाळा देणार आहेत। दुसरीकडे जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात फुलांची आरास देखील या मेघडंबरीला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूण स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानंच संपूर्ण मेघडंबरी जी आहे ती आपल्याला सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे जर का पाहायचं तर बाजूलाच इथं फोटोंच्या माध्यमातून देखील आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे। एकूण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नातं कसं होतं, गुरु शिष्याचं हे नातं होतं आणि त्या नात्याला देखील फोटोंच्या माध्यमातून इथं आपल्याला उजाळा देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। बाजूला देखील सांस्कृतिक एकूण भजन कीर्तनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आल्याचं दिसतं आहे। आपल्यासोबत आनंद दिघे यांच्यासोबत काम करणारे काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। दादा, कसं बघता आहे तुम्ही नेमकं तेव्हाची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये खूप फरक जो आहे तो आपल्याला दिसतो आहे, कशा प्रकारे बघता आहे तुम्ही या सगळ्याकडे? आम्ही बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि दिघे साहेब आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीत आम्ही चाललेलो आहे आणि त्या शिकवणीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तो विडा उचललेला आहे हिंदुत्वाचा आणि त्या मुद्द्यावरती चाललेलो आहोत आणि आम्ही सदैव त्या हिशोबाने चाललो। बाकी कोणाला काय करायचं असेल ते राजकारण करून द्या, पण आजची परिस्थिती अशी आहे की बाळासाहेबांची शिकवण ही आपल्याला गरजेची आहे आणि ती करतोय आपण, त्या हिशोबाने वाटचाल चालू आहे। तुम्ही आनंद दिघे यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे, काय आठवणी आहेत त्यांच्यासोबत काम केलं? त्यांचं तर खूप मोठं कार्य होतं। साहेबांचं एकच म्हणणं होतं की अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची आणि ती वाचा फुटलेली आहे आता। आणि आता तुम्ही बघाल तर हे जे सगळे नेते मोठे नेते म्हणजे आम्ही आहोत, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम केलेलं आहे, जे गोरगरीब जनतेसाठी जे दिघे साहेबांना आणि बाळासाहेबांना प्रेरित असलेलं काम केलेलं, त्यामुळे लोक दाखवतीलच इलेक्शनमध्ये। ठीक आहे, खासदारकीला थोडासा झाला प्रॉब्लेम, पण आमदारकीला नाही, लोक दाखवतील एकनाथ शिंदे काय चीज आहे आणि साहेबांची काय आठवण आहे, ती मोठ्या साहेबांची काय आठवण आहे ती। दिघे साहेबांची अजूनही आठवण येते काही? आम्ही सातत्याने रोजच मी आनंद आश्रमला असतो। आज गेले 46-47 वर्ष मी आनंद आश्रममध्येच आहे आणि साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण पीडित येतात, हे येतात, आम्हाला फोन करून सांगावं लागतं, बाबा मी दिघे साहेबांच्या कार्यालयातनं बघतोय, मुख्यमंत्री नंतर पण पहिला दिघे साहेबांच्या कार्यालयातनं बघतोय, असं आहे, त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करून घे, काय असेल ते आम्ही बघू, अशा हिशोबाची आठवणी येतात प्रत्येक कार्यात। कशा प्रकारचा दरारा होता दिघे साहेबांचा? एकूण जो मठामध्ये आश्रमामध्ये अनेक लोक देखील भेटीला यायचे, काय भावना असायच्या त्यावेळी? नाही, साहेबांकडे आलेला व्यक्ती आहे ना, हा रडत यायचा आणि हसत जायचा, हे आम्हाला माहिती आहे की तो कधी कुठलाही व्यक्ती रिकामा गेलेला नाही, त्याचं काम झालेलं आहे आणि हे साहेबांचं दरारा होता आणि त्या हिशोबाने काम करत होते आणि त्या हिशोबाने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिलेले, आम्ही हे काम बघतोय। आज साहेबांच्या नावाने अपंगांना फूडचं सगळीकडे वितरण करतोय, एक मोठी गोष्ट आहे, कारण साहेबांच्या वेळेस ती खूप कॉस्टली होती आणि आता ती आपण फ्री ऑफ चार्ज साहेबांच्या नावाने वितरण करतोय। कार्यकर्त्यांवर कशा प्रकारे प्रेम होतं सगळ्यांचं? घरचा माणूस म्हणून समजायचे, ते बोलायचे मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा धाकटा भाऊ आहे, मी सांगितलेलं ते ऐकायचं आणि ते त्या हिशोबाने काम करायचे, कारण ते कुठल्याही संकटात धावून द्यायचे। तर हे होते एकूण दिघे आनंद दिघे यांचे कार्यकर्ते आणि यांच्याकडून एकूणच भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्यात आल्या आणि आठवणींना देखील उजाळा देण्यात आला। कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक पठाण, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।